अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या बुधवार 14 जानेवारी 2026 वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत आणि या दिवशी आली आहे मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी। दोन्ही दुग्ध शर्करा योग म्हणजे दुधात साखर पडलेला योग आहे। तर या दिवशी आपल्याला नारायणाची सेवा करायची। आता तुम्ही म्हणाल उद्या एकादशी आहे आणि नारायणाची सेवा केली तर चालेल का? हो, नक्की नारायणाची सेवा, कारण एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित अशी आहे, नारायणांना समर्पित अशी आहे। त्यामुळे या दिवशी आपल्याला सत्यनारायण करायचे आहे। घरच्या घरी सत्यनारायण आपण वर्षभर केंद्रातली घरच्या घरी सत्यनारायण करत असतो। 12 महिन्याची पौर्णिमेची सत्यनारायण आपण करत असतो, पण काही कारणास्तव आपली एखादी पौर्णिमा चुकलेली असते। बघा, कोणी एक्सपायर झालेलं असतं, सुतक असतं, मासिक धर्म असतो, घरामध्ये काय अडचण असते, आपण गावी गेलेलो असतो, त्यावेळेला आपली ही एक पूजा चुकलेली असते। पण उद्या ज्या घरामध्ये ही जी एकादशी हे सत्यनारायण केली जाते, ती सत्यनारायण केल्यामुळं तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे। वर्षभर सत्यनारायण केल्याचं पुण्य तुम्हाला फळ मिळणार आहे। त्यामुळं उद्या सत्यनारायण करा। मग तुम्ही म्हणाल उद्या जर सत्यनारायण केली तर वर्षभर सत्यनारायण केल्याचं फळ मिळतं, तर वर्षभर नाही केले तर चालेल का? नाही, उद्याची पण करा आणि वर्षभराची पण करा, तुम्हाला अतिशय चांगलं फळ त्याचं मिळेल। आज आहे भोगी। भोगीच्या सर्व स्वामी भक्तांना खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या सर्व नातेवाईक संबंधित शेजारी बहीण भाऊ काका काकू आजी मामी मावशी जे कोणी संबंधित नातेवाईक शेजारी आहेत त्यांच्या आयुष्यातले सगळे वाईट भोग निघून जाऊन त्यांच्या आयुष्यात चांगले भोग सुरू झालेत असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आणि माझ्याकडं बघा, उद्या आहे मकर संक्रांत आणि उद्या आपल्याला सत्यनारायण करायचे आहे, कारण षटतिला एकादशी आहे। आणि ही एकादशीला आता तुम्ही म्हणाल एकादशी आहे मग आपण बाळकृष्णांना नैवेद्य शिऱ्याचा दाखवायचं का? नाही, सत्यनारायण जशी आपण महिन्याच्या महिन्याला करतो त्याच पद्धतीची मांडणी करायची, त्याच पद्धतीची पूजा करायची सत्यनारायणची। फक्त बाळकृष्णांना शिऱ्याऐवजी तुम्ही साबुदाण्याची खीर, रताळ्याची खीर, बटाट्याची खीर, राजगिऱ्याचा लाडू, दूध खडीसाखर, फळं याचा नैवेद्य दाखवायचा। बाकी पूजा सत्यनारायणची जी तुम्ही प्रत्येक महिन्याची करता त्याच पद्धतीनं करायचे। उद्या तुम्हाला काय करायचं आहे, दिवसभरात कधी जमेल तेव्हा सत्यनारायण करायचे। ब्रह्ममुहूर्तावरती करा, तुमचं सकाळी आवरल्यानंतर करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, प्रदोषकाळी करा, 8 वाजता करा, पण उद्या नक्की तुम्ही सत्यनारायण पूजा करा, कारण तुम्हाला वर्षभर सत्यनारायण केल्याचं फळ नक्कीच मिळेल आणि तुमच्या आयुष्यातल्या ज्या काय आर्थिक अडचणी आहेत त्या नक्की दूर होतील। आता दुसरी गोष्ट, तुम्ही सत्यनारायण पूजा करणार आहे, त्याचबरोबर उद्या खिचडी वगैरे तुमची एकादशी असेल त्यामुळं तुम्ही फराळाचं करणार असाल तर तुम्ही फळाचा नैवेद्य दाखवा। पण 99% लोक उद्या पुरणपोळीचा नैवेद्य मकर संक्रांतीला करत असतात। आता गाईचा सुद्धा उपवास असतो, त्यामुळं गाईला सुद्धा तुम्ही केळी वगैरे खायला घाला, तुम्ही गाईची सुद्धा उद्या पूजा करायची आहे। त्याच पद्धतीनं आपण हिंदू धर्मामध्ये रविवारी एकादशीला तुळशीला जल अर्पण करत नाही, त्यामुळे उद्या तुळशीला जल अर्पण करायचं नाही। शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा। तुमच्याकडं शुद्ध गाईचं तूप नसेल तर साधं तूप तेल जे काय ते घाला, दिवा लावा, त्यामध्ये चिमूटभर हळद, 2 लवंग, 2 वेलची तुळशीजवळ लावायला विसरू नका। दिव्याच्या खाली तांदळाचं आसन द्या तुळशीला। ओम नमो भगवते वासुदेव 11 वेळा म्हणा, 11 प्रदक्षिणा घाला, त्यामुळं सुद्धा तुम्हाला विष्णूंचा आशीर्वाद मिळेल। त्यानंतर बघा, तुम्ही उद्या पांढऱ्या तिळाचं दान जास्तीत जास्त करायचं आहे, वस्त्रदान, त्यानंतर तुम्हाला सांगते अन्नदान, त्यानंतर तुम्ही ज्ञानदान, हे सगळं उद्या करायचं आहे। संतान प्राप्ती सेवेसाठी एकादशीला, पुत्रदा एकादशीला जे कोणी संतान प्राप्तीच्या सेवा चालू केल्या नसतील त्यांनी उद्या षटतिला एकादशीला ह्या संतान प्राप्तीच्या ज्या काय
सेवा सांगितली ती तुम्ही नक्की करायची. आता बघा, प्रत्येक महिन्याला सत्यनारायण आपण करत असतो आणि ही सत्यनारायण पूजा जी आहे ती आपण घरच्या घरी करत असतो. ह्या घरच्या घरी सत्यनारायण पूजा केल्यामुळं आपल्या आयुष्यातल्या ज्या आर्थिक अडचणी आहेत, आर्थिक जे काही प्रॉब्लेम आहेत ते सगळे दूर होत असतात. माझ्या स्वतःचा अनुभव आहे. मला ह्या सत्यनारायणच्या पूजा केल्यापासून खूप फायदा झालेला आहे, खूप फरक पडलेला आहे. आणि तुम्हीही तुमच्या घरामध्ये जर सत्यनारायण पूजा करत नसाल तर नक्की करा. आता जे नवीन कोणी आहेत ते म्हणत असतील की आम्हाला घरच्या घरी सत्यनारायण कशी करायची माहीत नाही, तर केंद्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला पुस्तक मिळेल सत्यनारायणच्या कथेचं. त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. किंवा यूट्यूबला सुद्धा तुम्ही दिंडोरी प्रणीत किंवा स्वामी केंद्रानुसार सत्यनारायण पूजा कशी करायची हे टाकलं तरी तुम्हाला त्याची माहिती मिळेल. त्या पद्धतीनं तुम्ही उद्या नक्की सत्यनारायण करा. कारण हा जो योग आहे तो 1 वर्षाने पुढच्या वर्षी येणार आहे. त्यामुळे नक्की तुम्हाला ह्या योग जो आहे त्याचा फायदा करून घ्यायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त उद्या विष्णूंच्या, नारायणांच्या सेवा करता येईल तेवढ्या करायचे आहे. व्यंकटेश स्तोत्र वाचा, विष्णू सहस्त्रनामावली वाचा, विष्णू सहस्त्रनाम वाचा. नक्की तुम्ही ह्या सेवा करा. सदैव तुमच्या ज्या घरामध्ये भगवान विष्णूची सेवा होते तिथे माता लक्ष्मी आपोआपच येत असते. उद्या ओम नमो भगवते वासुदेवायचे 108 वेळा किंवा 108 म्हणायचे 11 माळा नामस्मरण करा. नित्यसेवा तर स्वामींची करायचीच आहे. त्यामुळं नक्की जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा करा. मला अगदी आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही टी व्हीवर सिरियल बघण्यापेक्षा, शेजारी दारात कोणाच्या तरी जाऊन गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही जेवढ्या तुम्हाला सेवा करता येतील तेवढ्या जर केल्या तर जे काय तुम्ही तुमच्या पदरामध्ये पुण्य मिळवणार आहे ते तुम्हाला मिळेल. नक्की उपाय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्या सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळं आम्ही जे लोक यूट्यूबला व्हिडिओ बनवतो त्यांना सपोर्ट असतो. मी असो, अजून कोणी सेवा उपाय तोडगे सांगणारे असतील, आरोग्याचा असेल, कॉमेडी असेल किंवा अजून कोणाचे यूट्यूब चॅनल असतील, त्यांना प्रत्येकाला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत जा. कारण यूट्यूबला व्हिडिओ बनवणं इतकं सहज सोपं नसतं. म्हणून तुमच्या एका सबस्क्राईबसाठी आम्हाला खूप महत्त्व असतं. नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या उद्याच्या मकर संक्रांतीसाठी आम्हा सगळ्या यूट्यूबरकडून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात खूप सुख, समाधान, आरोग्य मिळाले असं मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.